नमस्कार. कच्च्या कैरीची वडी करून दाखवणार आहे मी आज तुम्हाला. खूप छान आणि टेस्टी लागते ही कच्च्या कैरीची वडी. तर त्यासाठी मी 2 तोतापुरी कच्ची कैरी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मी. त्याच्यात सालं काढून घेते मी अशा पद्धतीने. ह्या पद्धतीने मी 2 इंची पण सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत. गर काढून घेतलेला आहे त्याचा सगळा. तो गर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. त्यामध्ये 4 पानं, एक अर्धी वाटी पुदिना घालून घेतला मी. कलर छान येतो आणि चवीला पण चांगली टेस्ट येते पुदिनामुळे. हे बघू शकता कलर किती छान आलेला आहे. आता मी थोडं गाळणीत घालून मी ते काढून घेते, गाळून घेते. छानच लागते चटपटीत ही आंबट गोड अशी कैरीची वडी. पापडी म्हटलं तरी पण चालेल. बघू शकता तुम्ही, जास्त काही राहिलेलं नाही आहे त्यामध्ये. छान दिसतंय, कलर पण छान आलाय त्याला पुदिन्यामुळे. तर त्यामध्ये मी काळं मीठ घालून घेते 1 टीस्पून. थोडंसं जास्त घातलं 1 टीस्पूनपेक्षा. चाट मसाला बी घालून घेते 1 टीस्पून. आणि वेलची पावडर घालून घेतली मी 1 टीस्पून. आणि खडी साखर मी पाऊण कप घेतलेली आहे. बारीक थोडी करून घेतली तरी पण चालतंय. बघू शकता खडी साखर पूर्ण विरघळून उशीरपर्यंत मी एक 10 मिनटं मी हे गॅसवर परतलेलं आहे सारखं मध्ये. 10 ते 12 मिनटं लागतात ह्याला पूर्ण साखर विरघळल्यानंतर. झालेलं आहे आता हे. मी एका ताटामध्ये आता काढून घेते. एका ताटाला तेल लावलेलं आहे. आणि 2 दिवस मी हे बाहेर गॅलरीमध्ये ठेवणार आहे. फॅन खाली पण ठेवलं तरी पण चालतं. हे बघू शकता तुम्ही 2 दिवस मी वाळवलेलं आहे चांगलं. उन्हामध्ये नाही ठेवलं मी. इथं ऊन पण नाही येत आमच्या इथं. रात्रभर मी फॅन खाली आणि दिवसा असं गॅलरीमध्ये ठेवलं होतं मी. तर ह्याच्या वड्या पाडून घेते मी. किती छान कलर आलेला आहे बघा. आणि खूपच चांगल्या झालेल्या आहेत खायला पण. माझ्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा माझ्या रेसिपी बघण्यासाठी. आणि हाईपचा ऑप्शन आलेला आहे त्याच्यावर क्लिक करा, हाईप करा. बघू शकता किती छान वडी झालेली आहे, अगदी चटपटीत. कच्च्या कैरीची वडी, पापडी म्हणू शकता तुम्ही. छानच कलर आलेला आहे त्याला. थँक्यू.